विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 चे भौमितिक रचना हे प्रकरण अभ्यासत आहोत। आजचा आपला या पाठावरील तिसरा पिरियड आहे। आज आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळाची स्पर्शिका काढणे, त्यानंतर वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाची स्पर्शिका काढणे आणि वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढणे, ह्या तिन्ही राहिलेल्या पॉइंटचे आपण उदाहरण पाहूया आणि त्यानंतर हा आपला पाठ संपेल। तर बघा, पहिला प्रश्न आहे 4.2 मधला, केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। आपल्याला या ठिकाणी वर्तुळ काढायचा अगोदर त्रिज्या 3.2, कंपास मध्ये अंतर 3.2 घ्यायचं, P केंद्र गृहीत धरून त्या भोवती 3 सेमीचं वर्तुळ काढायचं आणि वर्तुळावर कुठेही एक M बिंदू घ्यायचा आणि त्या M बिंदू मधून जाणारी स्पर्शिका काढायची। ठीक आहे, आता आपण याची रचना बघूया, याची कृती बघू। प्रत्यक्षात कंपासचा वापर करून आपण ही स्पर्शिका काढू। तसं तर ही इयत्ता 8वी पासून रचना आपण पाहत आहोत। ठीक आहे, वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाची स्पर्शिका काढणे। बघा, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिज्या 3.2 सेमी कंपास मध्ये घ्यायची आहे। 3.2 सेमी। त्यानंतर P केंद्र घेऊन 3.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढूया आणि केंद्रातून एक जाणारी रेषा काढू, ज्या ठिकाणी वर्तुळाचा M बिंदू आपण घेतलेला आहे, जिथून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे। वर्तुळावर M बिंदू घेतलेला आहे। आता M बिंदूवर सुईचं टोक ठेवून त्रिज्येपेक्षा कमी अंतर घेतलं आणि M च्या दोन्ही बाजूला कंस मारूया। त्यानंतर ह्या दोन कंसामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ, वर एक कंस तसेच खाली एक कंस। आता सुईचं टोक दुसऱ्या कंसावर ठेवून पहिल्या दोन कंसाला छेदणारे दोन कंस काढूया। आता हे दोन छेदनबिंदू आणि M मधून जाणारी एक रेषा आहे, ती रेषा म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका असेल। अशा प्रकारे आपल्याला काढता। यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे, 2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढून त्यावरील कोणत्याही एका बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा। हे हुबेहूब पहिल्या प्रश्नासारखंच आहे, याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही, आपण हे सहज काढू शकता। त्याच्यानंतर याच प्रकारावर आधारित वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळाची स्पर्शिका काढणे। त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे सराव संच 4.2 मधला, तो असा, 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा। कंपास मध्ये 3.3 सेमी अंतर घ्यायचं आणि वर्तुळ काढायचं। त्यामध्ये वर्तुळ काढल्याच्या नंतर 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढायची। त्या वर्तुळामध्ये 6.6 लांबीची जीवा काढायची, PQ ही जीवा काढायची। बघा, ही जीवा तुम्हाला माहित असेल सगळ्यात मोठी वर्तुळाची जीवा आहे। याच्यापेक्षा जास्त मोठी जीवा आपण काढू शकत नाही, कारण वर्तुळाची त्रिज्या 3.3 आहे, तर आपण जास्तीत जास्त त्याच्या दुप्पट म्हणजे 6.6 सेमी लांबीची जीवा काढू शकतो आणि सगळ्यात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो, म्हणून हे व्यास आहे। थोडक्यात आपल्याला 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढायची, म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे। त्यानंतर बिंदू P व Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची। एका साइडला P असेल, जीवेचा एक अंत्यबिंदू P असेल
जीवा म्हणजेच व्यास, व्यास एक अंत्यबिंदू P आणि दुसरा Q जे की वर्तुळावर आहे. आता ह्या वर्तुळावर दोन बिंदू आले P आणि Q, तर या दोन्हीही बिंदूमधून P आणि Q बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. आणि स्पर्शिका काढल्याच्या नंतर अजून एक आपल्याला प्रश्न असा विचारला की त्या स्पर्शिका बाबत तुमचे मत नोंदवा. आता आपण त्या स्पर्शिका काढल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल आणि मग ते आपण मत नोंदवूया. सर्वप्रथम आपण वर्तुळ काढू, वर्तुळामध्ये 6.6 लांबीची जीवा काढू, त्यानंतर P व Q मधून जाणाऱ्या स्पर्शिका काढू. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण कंपास मध्ये 3.3 सेमी अंतर घेऊ आणि एक केंद्र घेऊन 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढू. याच्यामध्ये आपल्याला 6.6 सेमी लांबीची जीवा काढायची. 6.6 सेमी लांबीची जीवा म्हणजेच त्या वर्तुळाचा व्यास. तर हे PQ आपण व्यास काढलेला आहे. आता P आणि Q बिंदू मधून आपल्याला स्पर्शिका काढण्यासाठी P बिंदूवर सुईचं टोक ठेवून P च्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला असे दोन कंस काढूया. आणि आता त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन P च्या वरच्या साईडला एक कंस, P च्या खालच्या साईडला दुसरा कंस आणि त्यानंतर कंपासच्या सुईचं टोक दुसऱ्या कंसावर ठेवून पहिल्या दोन कंसाला छेदणारे दुसरे दोन कंस काढूया. आणि आता ह्या छेदनबिंदू आणि बिंदू P मधून जाणारी जी रेषा असेल ती रेषा म्हणजे आपल्या वर्तुळाची स्पर्शिका P बिंदू मधून जाणारी. तशाच प्रकारची कृती आपण Q बिंदू साठी करूया. Q बिंदू मध्ये सुईचं टोक ठेवून अंतर घेऊन असे Q च्या दोन्ही साईडला असे दोन कंस काढू. त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन Q च्या वर आणि खाली असे दोन कंस काढू. त्यानंतर सुईचं टोक इकडच्या कंसावर ठेवून पहिल्या दोन कंसाला छेदणारे दोन कंस काढू. आता याचे दोन छेदनबिंदू आणि वर्तुळावर Q बिंदू यामधून जाणारी रेषा म्हणजे Q मधून जाणारी रेषा होईल. अशा प्रकारच्या आपण दोन स्पर्शिका काढल्या आहेत. आता याच्यामध्ये काय संबंध आहे ते आपण बघू. आपण जी रचना केली होती या चौथ्या प्रश्नाची त्याची मी थोडक्यात आकृती काढलेली आहे. आपल्याला त्या स्पर्शिकाबाबत मत नोंदवायचं आहे. बघूया आपण या ठिकाणी काय मत आपलं होईल ते. ही त्रिज्या आहे आणि ही स्पर्शिका आहे. ही त्रिज्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या आहे आणि आपल्याला माहित आहे स्पर्शबिंदूतून काढलेल्या त्रिज्येला स्पर्शिका लंब असते. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आहे. इथं सुद्धा OQ ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि OQ ही त्रिज्या कुठून काढली? Q या स्पर्शबिंदूतून काढलेली आहे. मग परत इथं सुद्धा आपल्याला असं सांगता येतं की त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी किंवा स्पर्शबिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला स्पर्शिका लंब असते. तर हा कोन 90 अंशाचा आहे, हा सुद्धा कोन 90 अंशाचा आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच कोन PMPO किंवा OPM बरोबर 90 अंश. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्यानुसार आपण सांगू शकतो. मागच्या प्रकरणामध्ये आपण हा प्रमेय पाहिलेला आहे. आणि त्याचबरोबर कोन OQN सुद्धा 90 अंशाचाच आहे. याचंही एकत्रित कारण लिहूया स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता पहा कोन OPM अधिक कोन OQN बरोबर आहे 180 अंश. वाटलं त्याला विधान 1 म्हणू आणि याला कारण लिहू विधान 1 वरून. आता बघा या कोनांच्या मापाची बेरीज आहे. ह्या दोन रेषा ही छेदिका जर गृहीत धरली
तर या दोन कोनांना आपण आंतरकोन म्हणतो. याला जर आपण असं फिरलो, आपण असं नेहमी असे कोन पाहण्याची सवय असते, हे आंतरकोन होतात. ह्या दोन रेषा आणि ही छेदिका, या दोन रेषांना या छेदिकेने छेदल्याच्या नंतर हे जे दोन कोन होतात किंवा हे दोन कोन होतात, हे आंतरकोन असतात. आणि हे आंतरकोन जर पूरक असतील, तुम्हाला माहिती आहे हा प्रमेय आंतरकोन कसोटीचा, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरकोनाच्या जोड्यापैकी दोन जोड्या असतात. एक जोडी जर पूरक असेल, कोणती एक जोडी पूरक असेल, तर त्या दोन रेषा समांतर असतात. म्हणून ही कसोटी आहे आंतरकोन कसोटी. म्हणून आपल्याला एमपी स्पर्शिका एमपी समांतर स्पर्शिका एनक्यू हे सांगता येईल. याचं कारण काय सांगता येईल? आंतरकोन कसोटी, आंतरकोन कसोटीनुसार. मग काय मत झालं आपलं त्या स्पर्शिकाबद्दल? म्हणून त्या स्पर्शिका परस्परांना समांतर आहे. असं आपल्याला मत सांगता येतं. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न असा आहे, 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा mn काढा. बिंदू m व n मधून वर्तुळाला स्पर्श करा. म्हणजे मागच्या प्रश्नासारखंच आहे, फक्त बदल एवढाच आहे की या ठिकाणी ही मोठ्यात मोठी जीवा नाही, लहान आहे. ती जीवा म्हणजे व्यास होता, हे जीवा म्हणजे व्यास नाही. आता हे कारण वर्तुळाची त्रिज्या 3.4 आहे, मग याची दुप्पट जर गेली तर 6.8 सेमीची जीवा नाही, लहान आहे. म्हणजे ही जीवा आपल्याला त्या वर्तुळामध्ये काढायची आणि वर्तुळाच्या अंत्यबिंदू मधून जाणारी म्हणजे वर्तुळाची mn ची जीवा आहे, तर त्या m मधून आणि n बिंदू मधून जाणाऱ्या स्पर्शिका काढायच्या आहेत. जर तो व्यास असता तर तुम्हाला माहित आहे त्या स्पर्शिका एकमेकांना समांतर राहतात. आपण ते सिद्ध सुद्धा केले. पण आता मात्र या ठिकाणी समांतर राहू शकत नाही, जीवा लहान आहेत. याचा अर्थ हे व्यासापेक्षा लहान असल्यामुळे त्या अंत्यबिंदू मधून जाणाऱ्या स्पर्शिका ज्या असतील त्या एकमेकींना कुठेतरी छेदतात. तर याची कृती आपण बघूया. इथे काय आपल्याला तसं मत वगैरे नोंदवण्याची गरज नाही, प्रश्न तसा विचारला नाही. सरळ सरळ आपण 3.4 सेमीचं वर्तुळ काढू. त्यानंतर त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा काढू. त्या जीवेला नाव mn देऊ आणि त्यानंतर m आणि बिंदू n मधून अशा दोन स्पर्शिका आपण काढूया. बघा कृती याची. यानंतरच्या उदाहरणामध्ये कंपास मध्ये 3.4 सेमी अंतर घेऊ आणि केंद्र घेऊन 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढू. आता आपल्याला त्यामध्ये 5.7 सेमीची जीवा काढायची असल्यामुळं कंपासमध्ये 5.7 सेमी अंतर घेऊया आणि कंपासच्या सुईचं टोक एका बिंदूवर ठेवून छेदणारा एक कंस काढू. नंतर त्या छेदणाऱ्या कंसावर सुईचं टोक दुसरा छेदणारा कंस काढू. बघा ही 5.7 सेमीची जीवा तयार झालेली आहे. या जीवेला आपण mn असं नाव देऊया. आता m बिंदू मधून स्पर्शिका काढण्यासाठी o m मधून जाणारी रेषा पुढे थोडी वाढून घेऊया. केंद्रामधून जाणारी कंपासचं सुईचं टोक m बिंदूवर ठेवून सोयीस्कर अंतर घेऊन बिंदू m च्या दोन्हीही बाजूस आपण कंस काढू. आता ह्या दोन बिंदूमध्ये दोन छेदक अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बिंदू m आणि n च्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला प्रत्येकी एक एक कंस काढू. नंतर पुन्हा त्याला छेदणाऱ्या दोन कंस हे काढू दुसऱ्या कंसावर ठेवू आणि आता ते दोन छेदनबिंदू आणि m यामधून जाणारी रेषा काढू. ती म्हणजे Q बिंदूतून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका होय. त्याच प्रकारे आपण n बिंदूसाठी कृती करायची आहे.
केंद्रामधून आणि एन बिंदूमधून जाणारी रेषा काढा. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन एन बिंदूच्या दोन्ही बाजूला असे छेदणारे दोन कोन काढूया. त्यानंतर या दोन छेदनबिंदूमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एनच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन कंस काढू. आता कंपासचं सुईचं टोक दुसऱ्या रेषेवर ठेवून पहिल्या कंसांना छेदणारे दोन कंस काढूया. आता यांचे छेदनबिंदू आणि एन यामधून जाणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची एन बिंदू मधली स्पर्शिका होय. अशा प्रकारे त्यानंतरचा प्रश्न आहे 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये वर्तुळाच्या केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढलेली आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला वर्तुळाच्या केंद्राचा वापर करायचा नाही. सरळ 3.6 सेमीचं वर्तुळ घेऊन वर्तुळावर एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूमधून जाणारी स्पर्शिका हे एकरूप कोन, दिलेल्या कोनाचा एकरूप कोन कसा करतात याची आपल्याला मूलभूत रचना माहित आहे. त्याच गुणधर्माचा वापर करून आपण ही स्पर्शिका काढणार आहोत. तर याची प्रत्यक्षात आपण कृती पहा. वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे. कंपासमध्ये 3.6 सेमी अंतर घेऊ आणि केंद्र घेऊन 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढू. आता वर्तुळावर के आणि बी हे दोन बिंदू घेऊ. त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला ए बिंदू घेऊ. आपण आता ए के ही जीवा घेऊया, जीवा काढू. त्याच्यानंतर ए बिंदू आणि के बिंदू हे बी बिंदूला जोडू म्हणजे एक त्रिकोण तयार होईल. आता के बिंदूच्या बी बिंदूच्या ठिकाणी जो कोन तयार झालेला आहे तो कोन, तेवढाच कोन म्हणजे एकरूप कोन के या ठिकाणी काढण्यासाठी तो बी कोन आपण कंस काढू. बी कोनावर ते माप घेऊन सुईचं टोक केवर ठेवून कंस छेदणारा कंस, एकेला छेदणारा कंस काढूया. परत त्या वरच्या कंसाचं माप घेऊन एकेवर असलेला छेदनबिंदूवर सुईचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढू. आता हा छेदनबिंदू आणि के बिंदू मधून जाणारी रेषा काढू. ती रेषा म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका होय. अशा प्रकारे आपल्याला वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढता येते. तर ही शेवटची रचना या धड्यामधली आहे, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका. सर्व रचना आपण पाहिल्या. स्पर्शिका काढण्याच्या, वर्तुळाला स्पर्शिका आपण कशा काढतो? वर्तुळावरील बिंदूतून, कुठल्याही बिंदूतून. त्याच्यानंतर वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळ केंद्राचा वापर करून, ह्या दोन. त्याच्यानंतर तिसरं काय आहे? वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका. वर्तुळाच्या बाह्य भागात जर एखादा बिंदू घेतला तर त्याच्यातून आपण स्पर्शिका कशा काढू शकतो ही कृती आपल्याला या प्रश्नातून शिकायची आहे. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. त्रिज्या आहे 4.1. त्या त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आणि 7.3 सेमी अंतरावर बिंदू घ्यायचा. 7.3. तुम्हाला माहिती आहे एखाद्या बिंदूचं अंतर त्रिज्येपेक्षा जास्त असेल तर तो बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतो आणि म्हणून हा निश्चितच बाह्य भागामध्ये बिंदू आहे आणि मग त्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायच्या. तर त्या बिंदूमधून आपल्याला दोन स्पर्शिका आपण काढू शकतो, काढता येतात. कारण आपण याचा प्रश्न सुद्धा पाहिलेला, याची सिद्धता पाहिली. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका खंडाची लांबी समान असते. यामध्ये आपल्याला लक्षात आले की बाह्य बिंदूमधून दोन स्पर्शिका असतात, काढता येतात.
तर ही रचना आपण बघूया. आता वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका काढूया. कंपासमध्ये 4.1 सेमी अंतर घेऊन एक वर्तुळ काढले आहे. त्यानंतर वर्तुळाच्या केंद्रामधून जाणारी एक रेषा काढू 7.3 सेमी पर्यंत आणि तिथे पी बिंदू घेऊ. त्यानंतर केंद्रावर सुईचं टोक टेकून काही अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ओपी मध्ये त्या रेषेच्या दोन्ही बाजूला 2 कंस काढू. नंतर सुईचं टोक पी वर ठेवून पहिल्या 2 कंसाला छेदणारे 2 कंस काढू. आता हे छेदन बिंदू जोडल्याच्या नंतर ही रेषा म्हणजे ओपीचा लंब दुभाजक होय. आता ओ हे अर्ध अंतर घेऊन याच्या वर्तुळ काढूया, म्हणजे ते वर्तुळ ओ आणि पी या बिंदू मधून जाईल. आता हे 2 वर्तुळाचा छेदन बिंदू आणि पी यामधून जाणारी खालच्या बाजूला सुद्धा व त्या बिंदू मधून जाणारी 2 बिंदू मधून जाणारी रेषा काढू. म्हणजे अशा प्रकारे ह्या 2 स्पर्शिका आपल्याला काढता. तर अशा प्रकारे सराव संच 4.2 मधील सर्व उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. सर्व उदाहरणांच्या कृती आपण अभ्यासलेल्या आहेत. तर या पाठामध्ये फक्त 2 सराव संच होते, 4.1 4.2. ते दोन्ही सराव संच आपले संपलेले आहेत. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासामध्ये बघूया.